ते सुद्धा धन्य आहेत म्हणा. आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या. ज्यांच्या मुलाला आपलं हित कळतं त्याचे आईवडील सुद्धा भाग्यवान आहेत. हित कशात आहे तुमचं? हे कथा भागवत ऐकण्यामध्ये हित आहे. ऐकायची तुम्ही फक्त भागवत करा रे ते हित शुद्ध करा. कीर्तन म्हणजे प्रपंच करा, परंतु या परमार्थामध्ये थोडा वेळ लावा. कीर्तन श्रवण करा, देवाचं चिंतन करा, देवाचं पूजन करा, देवाला वंदन करा. याच्यामध्ये गाथा ज्ञानेश्वरी गाथा याच्यामध्ये तुमचं हित ते करावे. देवाचे चिंतन करुणिया मन एकविध. आता मन एकविध करायला सांगितलं महाराज. मन कसं असं आता आता कोठे धावे मन तुझे चरण देखले. त्या चरणामध्ये मन असं. मन कुठं असावं? ईश्वराच्या चरणामध्ये. मन चांगल्या विचारामध्ये असावं. देवाच्या चरणामध्ये असावं म्हणजे चांगल्या विचारामध्ये असावं, सदाचरणामध्ये असावं. ज्याचं मन हे गंगेच्या पाण्यासारखं निर्मळ आहे, त्याच्या जवळ ईश्वर वास करतो, भगवंत वास करतो. संतांचे एक प्रमाण आहे महाराज. जैशी गंगावा हे तैसे ज्याचे मन भगवंत जान त्याचे जवळी. जैशी गंगावा हे तैसे ज्याचे मन. हे मन मन कुठं धाव घेतलं पाहिजे? देवाच्या विठोबाच्या मना तेथे धाव घे आहे विठोबाचे पायी. देवाच्या चरणामध्ये देवा माझे मन लागू तुझे. मला सांगतो देवाच्या चरणामध्ये मन कुठं? अहो तुमचं मन जर ईश्वराला अर्पण केलं चांगल्या विचारानं सदाचरणानं भक्ती करून तर ही निर्धार बंद होईल. कसं? मन हा मोगरा, मनरूपी मोगरा ईश्वराला अर्पण. मन हा मोगरा अर्पुन ईश्वरा. मन हा मोगरा अर्पुन ईश्वरा. पुनरपि संसारा तुमची निर्धार बंद होईल. देवाचा सहवास लाभेल. म्हणून मन एकविध करा. मन एकविध करा. एकविधता काय असावी हनुमंतरायाकडून शिकावं. आपण हनुमंतरायाच्या दरबारामध्ये ही शिकवतो. एकविधता काय असावी हा दृष्टांत आपण आपण सांगतेकडे जाऊया. हनुमंतराया एकदा सीतामातेच्या महालामध्ये गेले. शेवटच्या 10-15 मिनिटांमध्ये आपण सांगतो. हनुमंतराया सीतामातेच्या महालामध्ये गेले. सीतामाता भांगामध्ये कुंकू लावत होते, कुंकू भरत होते. हनुमंतराया बाल ब्रह्मचारी, त्याला काय माहिती आहे भांगण कुंकू. हनुमंतरायाने विचारलं, हे माते हे काय? सीतामाता हसल्या आणि म्हणाल्या, भांगामध्ये कुंकू भरल्यानंतर मालकाचं आयुष्य वाढतं. एवढंच या हनुमंतरायानं ऐकलं आणि आपल्या महालात पळत सुटला. आपल्या महालामध्ये पळत सुटला आणि त्या कुंकुवाचा डब्बा घेतला आणि डोक्यावर घालीन अंगण सर्व कुंकू फासून घेतलं, लावून घेतलं महाराज. लाल कुंकू आणि लावून घेतल्यानंतर दरबारामध्ये आलं. दरबारामध्ये आल्यानंतर सगळे देव हसू लागले. हे काय अवतार केला हनुमंतराय? प्रभू रामचंद्र सिंहासनावर होते, ते जवळ आले. अरे हनुमंतराय हे काय अवतार केला? सगळे बाकीचे हसू लागले. हनुमंतराय म्हणाला, तुम्हाला हसायचं असलं तर हसा म्हणे. अरे पण बाकीचे हसायला त्यांना सांगावं लागेल हे काय केलं, कशामुळे केल्या होता? हनुमंतराय एवढा वेळा नव्हता महाराज. बुद्धिमत्तेमध्ये सर्वात वरिष्ठ हनुमंताला समजलं आहे. मनोजवम है ना, मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमत्ता वरिष्ठ. बुद्धिमत्तेमध्ये सर्वात वरिष्ठ हनुमंत आहे. मग ते अविवेकानं अविचारानं असं कसं कार्य करेल? प्रभू रामचंद्राला माहित होतं नक्की याच्यामध्ये काहीतरी कारण आहे. हनुमंतराय असं विनाकारण काही करणार नाही. मग हनुमंतरायाने सांगायला सुरुवात केली, प्रभू मी सीतामातेच्या महालामध्ये गेलो होते. मग सीतामाता भांगामध्ये कुंकू भरत होते. मग मी सीतामातेला
भागामध्ये कुंकू भरल्यानंतर आपल्या मालकाचं आयुष्य वाढतं. मग मी तसाच माझ्या मागामध्ये पळत आहोत आणि कुंकवाचा डब्बा ओतून घेतला डोक्यावर आणि या विश्वाच्या विधात्याला प्रार्थना केली, चिमूटभर कुंकूच काय हे पूर्ण शरीरावर मी लाल आयुष्यभर कुंकू फासून फिरेन, परंतु माझा राम माझ्या नजरेला होता कामा नये. ही एकविधता आहे, ही एकनिष्ठता, देवाबद्दल ईश्वराबद्दल एकनिष्ठता असेल.